नमस्कार, मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। जिसने तबियत रखी उसने जमाना देखा या म्हणीचा प्रत्यय आपल्याला अशा व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर येतो। ते व्यक्तिमत्व म्हणजे सेवानिवृत्त विंग कमांडर नवे यंग कमांडर TR जाधव सर आपल्या सोबत आहेत। सर, आमच्या या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण त्यांच्यासोबत त्यांचा जीवन प्रवास या ठिकाणी त्यांच्याच शब्दामध्ये आपण या ठिकाणी उलगडून घेणार आहोत। त्यांच्याकडनं आपलं बालपण कुठे गेलं आणि प्राथमिक शिक्षण ते पदवी असेल किंवा पदव्युत्तर शिक्षण असेल हे आपण कुठे पूर्ण केलं। मी ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला व्यक्ती आहे। आमचं छोटंसं गाव आहे बसोबावाडी, तालुका निलंगा, आता जिल्हा लातूर आहे। अगोदर जिल्हा उस्मानाबाद होता। माझे वडील आमच्या जवळपासच्या खेड्यामध्ये 7वीपर्यंत शिकलेले एकमेव व्यक्ती होते। 1939चं बोलतो आहे। आणि पण ते त्यावेळेला त्यांच्याकडे कोणती नोकरी होती, शेतीच करत होते। आमच्या गावामध्ये शाळा नव्हती त्यावेळेला। मग जवळचं गाव एक 3-4 किलोमीटरवर तोरीखेड नावाचं गाव, तिथे शाळा होती। आम्ही तिथे जायचो आणि अशा प्रकारे लहानपणीचा प्रवास सुरू झाला। वडील शिक्षक होते म्हणून पोराला शिकवायचं असं त्यांच्या मनामध्ये होतं। आणि नंतर मग हळूहळू आमच्या मनामध्ये सुद्धा आलं। त्याच्यानंतर वडील शिक्षक झाले आणि मग 4थीपर्यंत मी वडिलांच्या शाळेतच शिकलो। 5वीला मी हायस्कूलमध्ये गव्हर्मेंट हायस्कूल होती त्यावेळेला निलंगा या ठिकाणी, जिल्हा लातूर। 5वी ते 10वी म्हणजे 6 वर्ष मी तिथे होतो त्या। आता ते जिल्हा परिषदचं हायस्कूल झालेलं आहे। आणि लक वुड हॅव इट, मी चांगल्या विद्यार्थ्यांमध्ये माझी गणना होती। वर्गामध्ये अभ्यासातही हुशार होतो आणि गेम्स स्पोर्ट्समध्ये चांगली आवड होती। तिथेही मग 10वीचा वर्ग आणि मॅट्रिकची परीक्षा होऊन 2-1 वर्ष सुरू झालं होतं 10वीचं वर्ग। तिथं अगोदर खालचे वर्ग होते। 10वीमध्ये असताना माझ्या डोक्यात असं गेलं की आपल्याला त्या पुढे कॉलेजमध्ये शिकायचं आहे। मार्गदर्शन असं काही नव्हतं, पण मग कॉलेजमध्ये जायचं असेल तर आमच्या वडिलांनी मला सांगितलं होतं तर तुझं मॅट्रिक झालं तू नोकरी कर। त्यावेळेला नोकऱ्या मिळायच्या, शिक्षकाची किंवा काय कोणाची नोकरी मॅट्रिक पास विद्यार्थ्यांना मिळायची। पण मग मी वडिलांना म्हणालो की बरं तुम्ही मला जर फर्स्ट क्लास मिळाला, चांगले मार्क मिळाले तर मला तुम्ही कॉलेजला पाठवा। आणि ते हो म्हणाले। त्याला वाटलं की तू हा कुठला फर्स्ट क्लास वगैरे घेतो। तोपर्यंत आमच्या शाळेमध्ये एकच विद्यार्थी फर्स्ट क्लास निघाला। परीक्षा झाली आणि योगायोगाने म्हणा किंवा आमच्या प्रयत्नांनी म्हणा मी शाळेमध्ये पहिला आलो आणि मला फर्स्ट क्लासही मिळाला। मग वडिलांना वाटतं की खरंच पोरगं हुशार आहे। याला त्यावेळेला उच्च शिक्षणासाठी आमच्याकडे 2 सेंटर होते मराठवाड्यामध्ये, एक औरंगाबाद आणि दुसरं हैदराबाद। हैदराबाद हे आमच्या घरापासून जवळ असायचं आणि आमचे बरेचसे विद्यार्थी ओळखीचे ते हैदराबादला शिकायचे आणि हैदराबादला जायचं ठरवलं। हैदराबाद जायचं काय करायचं काही कल्पना नव्हती। पण मग तिथं हैदराबादला गेल्यानंतर मला फर्स्ट क्लासमध्ये चांगले मार्क होते। त्यावेळेला फर्स्ट क्लास येणं थोडंसं अप्रूप होतं। 60% वरच्या लोकांना विद्यार्थ्यांना मिळणं थोडंसं आवड होतं। मी ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी आम्ही गेलो तिथे सगळ्या कॉलेज 2 महत्त्वाचे कॉलेज होते, एक निजाम कॉलेज आणि एक सिटी कॉलेज। आणि बरीच होती। मी दोन्हीला अप्लाय केलं, दोन्ही ठिकाणी मला ॲडमिशन मिळालं। पण जी घरची जी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती होती त्याचं भान ठेवून काही लोकांनी ज्या हॉस्टेलमध्ये मी राहत होतो ते कमवानी शिकायला हॉस्टेल होतं। काही विद्यार्थी इंजिनिअरिंगची डिप्लोमा करत होते। तर त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं की बाबा 3 वर्षाचं डिप्लोमा झालं की तुम्हाला सुपरवायझरची नोकरी मिळते आणि 200 रुपये पगार मिळतो। 200 रुपये पगार हे 1956ची फार मोठी अमाऊंट असायची। तर आणि 3च वर्ष। आणि इकडं तुम्ही जर डॉक्टर व्हायचं असेल तर जास्त पिरियड लागतो, इंजिनियर व्हायला जास्त पिरियड लागतो। आणि मग आम्ही ते डिप्लोमा करायचं ठरलं। मी पॉलिटेक्निक आहे ती गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, तिथं ॲडमिशन तिथेही ॲडमिशन मिळालं। ते आमचं एकमेव स्ट्रॉंग पॉईंट माझे जे 10वीला मार्क होते ते। मी डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं
आणि फॉर्च्युनेटली अगेन आय डिड व्हेरी वेल आहे. मी स्टेटमध्ये आंध्र प्रदेश आय वॉज 4th इन द स्टेट. आणि मग ते गव्हर्मेंट त्याच्यानंतर 1 वर्षाची अप्रेंटिसशिप करायची असते. अप्रेंटिसशिपमध्ये जनरली ते फ्री करायची असते, कोणी पगार देत नाही. पण जे मेरिटचे विद्यार्थी आहेत त्यांना एक स्कीम निघाली होती त्यावेळेला, सरकार 100 रुपये स्टायपंड देऊ एवढ्या ठिकाणी ट्रेनिंगला पाठवायचे. तर त्याच्यात मी मद्रासला तिथे ट्रेनिंग व्हावी तिथलं मद्रास इलेक्ट्रिसिटी सिस्टममध्ये, मग तिथं मला पाठवण्यात आलं. आणि त्याच्या मीनवाईल आवाज मॅरिड ऑलरेडी. डिप्लोमाची परीक्षा दिली आणि आईवडिलांनी एक स्थळ आमच्या दूरच्या नातेवाईकात लग्न केलं होतं. मग ती राहिली सासरी किंवा काही माहिती काही, आणि मी मद्रासला गेलो. तोपर्यंत थोडंसं जास्त एक्सपोजर झालं होतं आणि हे डिप्लोमा क्वालिफिकेशन पुरेसं नाही आहे याची जाणीव झाली होती. आणि आपल्याला ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग करायचं आहे. आत्ताची जी पद्धत आहे, ज्यांनी डिप्लोमा केला तर ग्रॅज्युएशनसाठी 2nd इयरला ॲडमिशन मिळतं, ती पद्धत आमच्या वेळेला नव्हती. पण दुसरा एक मार्ग होता, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या परीक्षा द्यायच्या आणि चार्टर्ड इंजिनियर व्हायचं, आणि दॅट इज इक्वल टू दी ग्रॅज्युएशन फॉर ऑल पर्पज. त्याच्या ज्या काही 2-3 परीक्षा असतात, ती पहिली परीक्षा मी मद्रासला असताना दिली आणि पासही झालो. दुसरी परीक्षा 1-2 वर्षानंतर तीही पास झाली. आम्ही तिथं अप्रेंटिसशिप करत असताना बऱ्याच ठिकाणी अर्ज केले होते नोकरीसाठी, आणि ज्याचे डिप्लोमा आहे त्यांना नोकरीचा फारसा प्रॉब्लेम होता. आणि मग मी जिथे मी अर्धा 1 डझन ठिकाणी इंटरव्ह्यू दिले होते. ते अप्रेंटिसशिप चालू असताना इंटरव्ह्यू दिले होते. मी सगळ्या ठिकाणी सिलेक्ट झालो. तर पहिली जी ऑफर आली ती महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन, एका टेक्निकल एज्युकेशन मालेगावला होता, तिथं मला अपॉइंटमेंट मिळाली आणि मी गेलो तिथे. पण अगोदर मी 5-6 इंटरव्ह्यू दिले होते ना, मग त्यांचे कॉल येऊ लागले. तिथं मी 2-3 महिने सर्व्हिस केली मालेगावला. आणि मला NCDC म्हणून एक ऑर्गनायझेशन, नॅशनल कोल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जे कोळशाच्या खाणी चालवतात, तिथं दुसरी ऑफर आली. मी इकडे रिझाईन केलं आणि NCDCला गेलो. तिथं मला वाटतं 4-5 महिने राहिले. नेक्स्ट इंटरव्ह्यू अगोदर दिला होता तो रेल्वेचा होता. मग रेल्वेचंही ऑफर आली. अच्छा. मग तिकडचं मी रिझाईन केलं. ही लक्झरी त्यावेळेला उपलब्ध होती. आणि मग मी रेल्वे जॉईन केली. तोपर्यंत माझे हे ग्रॅज्युएशनचे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंगच्या ग्रॅज्युएशनच्या 2 एक्झाम झाल्या होत्या. दोन्हीमध्ये पास झालं होतं. फायनल एक्झाम होती. रेल्वेमध्ये असताना फायनल एक्झाम मी दिली आणि त्याच्यातही पास झालो. आय बिकेम ग्रॅज्युएट. आणि तोपर्यंत रेल्वेचे 1-2 मला प्रमोशन मिळाले होते. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग तुमचं थोडंसं करिअर मोठं होऊ शकतं. बरोबर. तर आय हॅड अप्लायड व्हेरी मेनी प्लेसेस. त्याच्यामध्ये आय हॅड अप्लायड फॉर द गॅजेटेड ऑफिसर्स पोस्ट इन रेल्वे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. आणि हे 1962 युद्ध झालं होतं त्यावेळेला. आणि 1962च्या युद्धामध्ये आपली फार वाईट प्रकारे हार झाली होती. आणि मग नंतर भारत सरकारने निर्णय घेतला की ते आपलं सैन्य शक्ती वाढवावी लागेल. आणि मग बऱ्याचशा जाहिराती येऊ लागल्या की इंडिया वॉन्ट्स युअर, मदरलँड वॉन्ट्स युअर सर्व्हिसेस फ्रॉम द यंग इंजिनियर्स अँड ऑल दॅट. आणि मी थोडासा अट्रॅक्ट झालो त्याच्यासाठी. त्याचं कारण असं झालं, मी हैदराबादला शिकत असताना मला UPSCची एक परीक्षा दिली होती पायलट, एअरफोर्समध्ये पायलट होण्यासाठी. ते एंगेजमध्ये निवडतात. मी रिटर्न पास झालो होतो UPSCची परीक्षा. आणि त्याचा इंटरव्ह्यू मला बोलवण्यात आलं होतं देहरादूनला, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचे इंटरव्ह्यू जनरली सोमवारी चालू होतात आणि शनिवारपर्यंत चालतात. साधारणपणे ही पद्धत असते. आणि मग त्यांना जेवढे विद्यार्थी घ्यायचे आहेत तेवढे घेऊन बाकीच्या पाठवून देतात.
मी देहरादूनला इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो, त्यावेळेला कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकमध्ये शिकत होतो. मला तिसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की आता यू कॅन गो बॅक. त्यांनी वॉरंट दिलं, मिलिटरीच्या ट्रकमध्ये आम्हाला रेल्वे स्टेशन आणून सोडलं. यू कॅन गो बॅक. आय वॉज रिजेक्टेड. बरोबर. आता हे कसं असतं, एक खंत राहते किंवा तुम्हाला जायचं होतं आणि मी रिजेक्ट का झालो तेही मला माहिती आहे. एकतर आम्ही ग्रामीण भागात बॅकग्राऊंड, माझं इंग्रजी अस्खलित नाही आणि तिथं ज्या काही टेस्ट होतात पायलट होण्यासाठी ज्या टेस्ट असतात त्याच्या अगोदर काहीच कल्पना नव्हती. या उलट पंजाब राजस्थान वगैरेचे जे विद्यार्थी आले होते आमच्याबरोबर, त्यांनी ती अगोदर ट्रेनिंग केली होती. त्यांच्या कोचिंग क्लासेस वगैरे असायचे तिथं आणि दे वर मच बेटर ऑफ. आम्ही रिजेक्ट झालो. आय केम बॅक. मग आता इंजिनियर बुवा इथे रिजेक्ट झालो. इंजिनिअरिंग तर चालूच आहे ना. तर जेव्हा मी रेल्वेत असताना ही खंत माझ्यात होती. लग्न झालं होतं, मला मुलगाही झाला होता त्यावेळेला. चिरंजीव विनय झालं. ही वॉज बॉर्न इन मोगलसराय रेल्वेमध्ये असताना. आय वॉज अट्रॅक्टेड टू द एअरफोर्स आहे मेनली बिकॉज एक तर आम्हाला थोडंसं ते सैन्याच्या युनिफॉर्मचं अट्रॅक्शन होतंच. माझे मोठे भाऊ आर्मीमध्ये होते आणि मी एकदा रिजेक्ट झालेलो आहे एअरफोर्समध्ये. मग मी अर्ज केला पुन्हा सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड, की इंटरव्ह्यू फ्रॉम मंडे टू सॅटर्डे असतो. आम्ही 44 इंजिनियर्स होतो. 44 फक्त 4 सिलेक्ट झाले आणि 4मध्ये मी एक होतो. मग अल्टिमेटली 4पैकी एक जण मेडिकलमध्ये मिळाला आणि आम्ही 3 इंजिनियर्सवर सिलेक्ट केले. आता प्रश्न असता तोपर्यंत माझं बरं चाललं होतं रेल्वेमध्ये आणि घरी पत्नी आईवडील कुणाची इच्छा नव्हती की ही नोकरी सोडून एअरफोर्सला जावं. आणि स्पेशली ते 1962 युद्ध चालू होता. पण मला फार इच्छा झाली आणि यावेळेला मी आय सिलेक्टेड ॲज एरोनॉटिकल इंजिनियर. पायलटचे अर्लियर सिलेक्शन असतं, तिच्यावर रिजेक्टेड. एरोनॉटिकल इंजिनियर कारण 60% ऑफ एअरफोर्स इज इंजिनिअरिंग. बाकीचे मग सगळ्या ब्रँचेस बाकीच्या याच्यात. तर माझी इच्छा होती आणि कन्व्हिन्स केलं घरच्या लोकांना. मग 1 वर्षाची ट्रेनिंग होती त्यावेळेला बँगलोरला. मी जॉईन केलं ॲज ए पायलट ऑफिसर. ही ऑफिस कमिशन ऑफिसरची पहिली रँक असते त्यावेळेला होती. ट्रेनिंग संपली. तोपर्यंत पत्नी विजयालक्ष्मी पत्नीचं नाव, ती गावी होती, मुलगाही गावी होता. अँड द नेक्स्ट चाइल्ड वॉज ऑन द वे. अशा प्रकारे ते फॅमिली चालू ते स्थिती होती. ते कच्छचं ऑपरेशन झालं. माझी ट्रेनिंग डिसेंबर 64ला संपली आणि कच्छचं पाकिस्तानचं ते ऑपरेशन झालं. आणि त्यावेळेला इंडियन एअरफोर्सने ठरवलं होतं की त्यांच्याकडे नवीन मिसाईल्स घ्यायचे आहेत. एक मिसाईल्स प्रकार असतो सरफेस टू एअर सॅम, म्हणजे जमिनीहून हवेमध्ये वार करणारे जे मिसाईल्स असतात त्याला सॅम म्हणतात, सरफेस टू एअर मिसाईल. तर त्याच्यासाठी लार्ज नंबर ऑफ इंजिनियर्स वर रिक्वायर्ड. माझी बेसिक ट्रेनिंग बँगलोरला झालीच होती. पण पुढच्या त्या मिसाईल ट्रेनिंगसाठी बडोद्यामध्ये एक सेंटर होता, तिथं आम्ही गेलो. आणि तिथून ते ट्रेन झाल्यानंतर हे जे सरफेस टू एअर मिसाईल्स ते स्क्वॉड्रन्स असतात. 1964मध्ये आम्ही गेलो. 1965मध्ये पुन्हा पाकिस्तान इंडियाचं युद्ध सुरू झालं. केव्हा होईल हे जरी माहीत नसतं, पण याचा अंदाज असतो की आपल्याला लवकरात लवकर हे स्क्वॉड्रन्स जे असतात डिफेन्सिव्ह स्क्वॉड्रन किंवा ज्या आपले सेन्सिटिव्ह सेंटर्स असतात त्याचं रक्षण करणे, म्हणजे शत्रूला यश येऊ नये, म्हणजे आपल्याला काही नुकसान करावं करण्यामध्ये तो अयशस्वी व्हावा हा त्याच्यातला मुख्य मुद्दा असतो. डिफेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी असते ती. आमचे 6 स्क्वॉड्रन्स होते. मी ज्या स्क्वॉड्रनमध्ये माझी बदली झाली बडोद्याहून ट्रेनिंगच्या नंतर, नंबर 66 स्क्वॉड्रन म्हणून एक स्क्वॉड्रन आहे
आम्ही दिल्लीपासून एक साधारणपणे 40-50 किलोमीटर दूर होतो. स्क्वॉड्रन सगळे दिल्लीच्या भोवती असतात. मग दिल्लीचे जे काही महत्त्वाचे इन्स्टॉलेशन्स आहेत ते डिफेन्स इन्स्टॉलेशन, त्याच्यामध्ये पालम एरोड्रोम आले, 2-3 एरोड्रोम येतात, प्लस दिल्ली राजधानी इटसेल्फ इज इम्पॉर्टंट. तर त्याचं रक्षण करण्यासाठी म्हणून हे 7 स्क्वॉड्रन्स होते. सप्टेंबर 1965 जेव्हा हे युद्ध सुरू झालं, मी ऑलरेडी फॉर टाकी आणि म्हणजे आमचे इक्विपमेंट सगळे तयार होते. ज्या ठिकाणी हे 66 स्क्वॉड्रन एस्टॅब्लिश व्हायचं होतं ते अगोदर शेत होतं. सरकारने शेत ॲक्वायर करून तिथं स्क्वॉड्रन निर्माण करायचं, अगोदर काहीच नव्हतं तिथं. मग तिथं स्क्वॉड्रनची इन्स्टॉलेशन करणे आणि त्याला ऑपरेशनल टू फाईट वॉर करणे, याला बऱ्याचशा स्टेप्स लागतात, मेहनत लागते. ती सगळी झाली आणि बिफोर दी ॲक्च्युअल स्टार्ट ऑफ द वॉर वी वर रेडी. ऑल 6 स्क्वॉड्रन्स वर रेडी आणि आमचं 66 स्क्वॉड्रन वन ऑफ देम तेही तयार होतं. त्याच्यानंतर एअरफोर्सचे करिअर सुरू झालं. मी गायडेड मिसाईल, सरफेस टू एअर गायडेड मिसाईल्समध्ये आम्ही त्याच्यात बराचसा अनुभव झाला. मिलिटरीमध्ये असं असतं, एअरफोर्समध्ये असं असतं की अपग्रेडेशन ऑफ नॉलेज इज अ कॉन्स्टंट प्रोसेस. कारण जेवढे काही शोध जगात लागतात ते पहिल्यांदा एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं आणि नेक्स्ट ओनली इज एअरफोर्स आणि मग नंतर बाकी त्या ठिकाणी प्रसार होतो त्या गोष्टीचा. इट इज व्हेरी ॲडव्हान्स टेक्निकल इक्विपमेंट्स आर रिक्वायर्ड देअर. तर त्याच्यासाठी प्रत्येक ट्रेनिंग चालूच असते. माझी ट्रेनिंगला पुन्हा बदली झाली बँगलोरला, रिफ्रेशर कोर्स वगैरे. आणि मग नेक्स्ट पोस्टिंग मी पोस्टिंग तुम्हाला होतं त्याला कॉम्बॅट स्क्वॉड्रन म्हणतो. कॉम्बॅट म्हणजे प्रत्यक्षात लढाईमध्ये भाग घेणारे. दिल्लीच्या 66 स्क्वॉड्रनच्या नंतर I was posted to 68 स्क्वॉड्रन विच वर इन कॅलकटा, म्हणजे अराउंड कॅलकटा. 1971चं युद्ध व्हायच्या अगोदर आमचं स्क्वॉड्रन अगोदरच होतं तिथं माझी बदली झाली. आणि जेव्हा 71चं युद्ध सुरू झालं तेव्हा मी 68 स्क्वॉड्रन ॲट कॅलकटा म्हणजे कॅलकटापासून दूर असतात, 40-50 किलोमीटर दूर. हे असं प्रकारे तिथं बदली झाली. 71 युद्धाचं जे झालं ते तुम्हाला माहीत आहे, बांगलादेश. आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा 93,000 प्रिझनर ऑफ वॉर्स वर टेकन आवे फ्रॉम दी बांगलादेश वॉर. म्हणजे बांगलादेश एक वेगळा देशच निर्माण झाला. पाकिस्तानचे 2 भाग झाले आणि ते 93,000 त्याच्यातले काही मला वाटतं 5,000 POW मी ज्या सेंटरमध्ये होतो तिथेही ते काही ठाण्यामध्ये ठेवलेले होते. आम्ही जस्ट कुतूहल म्हणून कधी गेला असेल त्या. तर अशा प्रकारे ते युद्ध संपलं. आणि त्याच्यानंतर आवाज पोस्टेड नाही, मला एक दुसरी ट्रेनिंग पाठवली आली, एरियल फोटोग्राफी, जिथे इंजिनियर्स ट्रेन केले जातात. जे आकाशातनं फोटो घेऊन जमिनीवर नकाशा काढला जातो, डिटेल्स, ते त्या कोर्ससाठी मी पाठवण्यात आलं होतं. सो आय हॅड बिकम, in addition to being expert in the guided missiles, I got training for the aerial photography as well. फोटोग्राफी म्हणजे तिथं नुसता फोटो घेणेच नाही आहे, की जी इक्विपमेंट वापरले जातात त्याची माहिती आणि त्यांचं मेंटेनन्स करणे, दॅट इज वन ऑफ दी मेन थिंग वेअर इंजिनियर्स आर रिक्वायर्ड. त्याच्यानंतर ज्या स्क्वॉड्रनमध्ये एरियल फोटोग्राफी केली जाते त्या स्क्वॉड्रनमध्ये बदली जाते. ते होतं बरेलीला 108 108 स्क्वॉड्रन. ते युनिटला नावं देण्यापेक्षा नंबर दिले जातात. 108 स्क्वॉड्रनमध्ये मी एक टेन्युअर, जनरली टेन्युअर असतो 2.5 ते 3 वर्षाचा, एक टेन्युअर झाला. आणि मग पुन्हा ट्रेनिंग, पुन्हा बँगलोरला माझी एका यावेळेला ट्रेनिंगसाठी नव्हती, तिथं ट्रेन करणारे इन्स्टिट्यूशनही आहेत ना, त्यांना इन्स्टिट्यूट लागतात, त्यांना शिकवणारे लोक लागतात. बरोबर. सो आय वेंट टू द टीचिंग जॉब फॉर 1 टेन्युअर टू बँगलोर. तोपर्यंत आय हॅड बिकम स्क्वॉड्रन लीडर. रँकचं स्ट्रक्चर असं असतं, जॉईंट ॲज अ पायलट ऑफिसर, देन नेक्स्ट रँक असते फ्लाईंग ऑफिसर,
थर्ड रँक असते फ्लाईट लेफ्टनंट, फोर्थ रँक असते स्क्वॉड्रन लीडर आणि नेक्स्ट रँक असते विंग कमांडर इज इक्वल टू द कर्नल इन द आर्मी अँड कमांडर इन द नेव्ही. हे इक्वलंट रँक असते तशा. ही आपली ब्रिटिश सिस्टम आहे तशी. आणि मग तोपर्यंत माझी 22-23 वर्षाची सर्व्हिस झाली होती. जसं जसं तुम्ही वर जाता रँकनी तसं तसं प्रमोशन्स अवघड होत असतात. अवघड होत असतात म्हणजे जसं मी स्क्वॉड्रन लीडर टू विंग कमांडर, जी सिलेक्शन प्रोसेस वर 1:13 म्हणजे एका वॅकन्सीसाठी 13 ऑफिसर्स वर कन्सिडर. त्याच्यापैकी एकालाच प्रमोशन मिळेल. त्याचं मुख्य कारण असतं की आर्म फोर्सेसमध्ये पिरॅमिडसारखं स्ट्रक्चर असतं. चीफ ऑफ एअर स्टाफ किंवा चीफ ऑफ आर्मी स्टाफ एकच असतो, बाकी सगळे पिरॅमिड असं रुंद होत राहतं. तर जसं जसं वर जातो आपण प्रमोशन काही काही कमी होतात. आणि मग दुसरा भाग असतो प्रमोशन सुद्धा तुमचं झालं नाही तर तुमचा ज्युनियर माणूसच कधी तुमचा सिनियर होऊ शकतो. त्याला सुपर सेशन असं म्हटलं जातं. सिव्हिल ऑर्गनायझेशनमध्ये याचा फारसा फरक पडेल न पडेल, पण मिलिटरीमध्ये फार फरक पडतो रँक स्ट्रक्चरमध्ये. मी विंग कमांडर झालो त्यावेळेला मुलं मोठी होती, ते मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. आम्ही दोघंच नवरा करायचो, काही प्रॉब्लेम नव्हता खरं काय असं. पण आय हॅड बिकम विंग कमांडर फ्रॉम द स्क्वॉड्रन लीडर 1:13 सिलेक्शन प्रोसेसमध्ये. 13पैकी एकाला प्रमोशन मिळेल. आता जेव्हा मी पुढचं प्रमोशन इज ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर टू ग्रुप कॅप्टन, ते लाईकलीहूड फार कमी होते. अगेन सपोज 1:20 असेल तर तुम्ही 20मधनं एकाला प्रमोशन मिळणार, तुम्हीच असणार आहेत काही, त्याचं काही गॅरंटी नसते. आणि सुपरशन वन वोंट लाईक टू एक्सपिरियन्स त्याचे त्या वातावरणामध्ये. तर मग एक विचार येतो की बाबा आता इतकी वर्ष सर्व्हिस झाली आणि कधीतरी तुम्हाला जायचं ॲज विंग कमांडर आवडे रिटायर्ड एज ऑफ 52. 52मध्ये मी रिटायर व्हायचंच आहे. ते त्याला काही चॉईस नाही आहे. ते रिटायरमेंटचं वय हे रँकवर ठरलेलं असतं. तर ते सुपर सेशन आपल्याला सहन नाही करायचं. आणि केव्हा जरी 52 वर्षात जरी तुम्ही गेले तर तुम्हाला सेकंड करिअर शोधावंच लागेल ना. आणि जितक्या लवकर तुम्ही जाल तेवढं सोपं होईल असा एक विचार येतो, चर्चा होत असते. आणि त्यावेळेला माझे एक मित्र होते विंग कमांडर बोरा, गुड फ्रेंड्स इन द एअरफोर्स. ते माझ्या अगोदर ते एअरफोर्स सोडून ही जॉईन लोकमत ग्रुप ऑफ न्यूजपेपर ॲज ए प्रोडक्शन मॅनेजर नागपूरला. आणि त्याच वेळेला माझे नागपूर मेंटेनन्स कमांड हेडक्वार्टरला बदली झाली होती. आणि त्याच्या करत होतो औद्योगिक मॅनेज वगैरे. तर त्यांनी सांगितलं आणि कशा प्रकारचे जॉब आहे वगैरे. म्हणजे आमची एअरफोर्सच्या बाहेर पडून एक सेकंड करिअर करायची इच्छा बळावत गेली. त्यामुळे सर याच्यामध्ये शिक्षण घेता घेताच तुम्हाला नोकऱ्या मिळत गेल्या, म्हणजे नोकरीसाठी तुम्हाला जास्त झगडावं लागलं नाही. आणि त्यामध्ये रेल्वेची नोकरी करता करताच तुम्ही एअरफोर्स म्हणजे भारतीय ग्रॅज्युएट इंजिनियर झालो. हो, रेल्वेची नोकरी करता. हां, आणि ती नोकरी करता करताच तुम्ही भारतीय नौदलामध्ये प्रवेश केला. एअरफोर्समध्ये भारतीय हवाई दलामध्ये प्रवेश केला. आणि हवाई दलामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या पदावर काम केलं. आता याच्यामध्ये एक ग्रामीण भागातला युवक एक हवाई दलामध्ये प्रवेश करतो. एक नाविन्यपूर्ण असं क्षेत्र आहे ते, की ज्यावेळेस तुमचं प्रशिक्षण असेल किंवा हवाई दलामधलं पहिलं उड्डाण असेल, तो अनुभव आम्हाला सांगा थोडासा, की तुम्हाला असं काय म्हणजे तुमच्या भावना काय होत्या? महत्त्वाचे जे 2 ॲक्टिव्हिटी माझ्या एअरफोर्सच्या करिअरमध्ये झालेल्या आहेत. एक तर 1965 युद्ध. त्यावेळेला मी मिसाईल बॅटरीचा फायरिंग कमांडर होतो. म्हणजे मिसाईल कुड बी फायर्ड ऑन माय ऑर्डर. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबल पोस्ट. आणि दॅट टाईम एका मिसाईलची किंमत काहीतरी 20 लाख होती. आणि टॉकिंग ऑफ 1965. तर मग ते फटाके उडवण्यासारखे मिसाईल वापरता येत नव्हते. एका मिसाईलची किंमत आणि एका फायटर एअरक्राफ्टची किंमत ऑलमोस्ट बरोबर होती त्यावेळेला. तर आम्ही ते युद्ध जिंकलं, भारताने जिंकलं.
त्याच्यामध्ये आमचा 1/1,000,000th भाग असू शकतो किंवा शत्रूचे एअरक्राफ्ट महत्त्वाच्या ठिकाणावर येऊन अटॅक करू शकले नाही. आणि दॅट इज वन मेमोरेबल ॲक्टिव्हिटी. आणि ते कसं असतं, हे एका दिवसाचं काम नसतं ना. ते मिलिटरीमध्ये एक म्हण आहे, द मोर यू स्वेट इन द पीस टाईम लेस यू विल ब्लीड ड्युरिंग वॉर. इतकं मेहनत तुम्ही जितकी जास्त मेहनत पीस टाईममध्ये करा तितकं तेवढं तुमचे नुकसान कमीत कमी युद्धामध्ये. तो एक मेमोरेबल माझं टेन्यूर राहिलेला आहे 1965च्या युद्धामध्ये. आणि नंतर 1971 तर तेही अशाच प्रकारे मी पुन्हा कॉम्बॅट स्क्वॉड्रनमध्ये होतो. एअरफोर्समध्ये प्रत्येक अधिकारी विमान उडवत नाही. ओके. देर इज स्पेसिफिक ब्रँच. फ्लाईंग पायलट एक ब्रँच आहे, जसं एरोनॉटिकल इंजिनियर एक ब्रँच आहे, फ्लाईंग पायलट एक ब्रँच असते, डॉक्टर्स एक ब्रँच असते आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अशा प्रकारे वेगवेगळ्या ब्रँचेस असतात. स्पेशल आहेत, कारण विमान उडवणे नॉट लाईक कार चालवण्यासारखं नाही आहे किंवा एखादं पॅसेंजर एअरक्राफ्ट चालवण्यासारखंही नाही आहे. इट इज हायली स्किल्ड आहे आणि त्याला नवशिक्या माणसाला विमान चालवण्यात दिलं जात नाही. वी यूज टू मेंटेन द एअरक्राफ्ट टू मेक इट एअरवर्दी. मग ते हवेत उडण्यासारखं योग्य बनवणे हे एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं काम आहे. त्यात मी हॅड बीन डुइंग इट. जो व्यक्ती विमान मेंटेनही करतो आणि विमान उडवतो सुद्धा, अशी ब्रँच एकेकाळी होती. आता विथ जसे जसे सोफिस्टिकेशन विमानाचं वाढलेलं आहे, तर अगेन स्पेशलायझेशन हॅज कम देअर ऑल्सो. विमान मेंटेन करणारा त्याला एअरवर्दी ते विमान उडू शकेल अशा परिस्थितीत ठेवणारी वेगळी स्पेशलिस्ट आहे, त्याला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग म्हणतात. आणि ॲक्च्युअल विमान चालवणारे वेगळी लोक असतात. देर इज नो मिक्सअप. सो आय वॉज एन एरोनॉटिकल इंजिनियर. अच्छा. आय वॉज नॉट ए पायलट. अच्छा. माझ्या करिअरमध्ये आय वॉज नेव्हर बीन ट्रेन ॲज ए पायलट. तर दॅट इज क्लिअर कट डिव्हिजन. जसं डॉक्टर असेल, डॉक्टर तो एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं काम करणार नाही, तो आपलं काम करेल ना. सर, आपण विंग कमांडर म्हणून याच्यामध्ये हवाई दलामधून सेवानिवृत्त झाला, तर हवाई दलामध्ये असा सेवानिवृत्तीचा असा काही वेगळा कार्यक्रम असतो का, की निरोप समारंभ जे आपण इकडे बघतो तसे काही कार्यक्रम वगैरे? अगदी तसं. ह्युमन बिईंग्स माणसं आहेत, म्हणजे आम्ही एकत्र काम करतो आणि एक माणूस आपल्यापासून दूर जातो आहे, त्याला व्यवस्थितपणे संडास करणे, चांगल्या आठवणी त्याच्या ठेवणे, बाकीच्या मित्रांनी ठेवणे आणि जो चाललाय त्यालाही आठवणी देणे, संडास सगळं. सर, सेवानिवृत्तीनंतर आपण कोणता उपक्रम हाती घेतला? कुठे कोणत्या ठिकाणी? मी फार लकी होतो की मला ही लोकमतची ऑफर आली सेवानिवृत्तीनंतर. नाही, सेवानिवृत्ती अगोदरच एअरफोर्समध्ये असतानाच. अच्छा. सांगितलं विंग कमांडर बोरा माझे मित्र त्या अगोदर लोकमत नागपूरला जॉईन झाले आणि जॉईन झाले प्रोडक्शन मॅनेजर. ती तिथली नागपूरचेच असल्यामुळे काही छाती कुठे बदल्या होते. मिलिटरीमध्ये सगळ्यात, एअरफोर्समध्ये किंवा आर्मीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो बदल्यांचा. ते फार त्रासदायक आहे, स्पेशली जेव्हा मुलं मोठी होतात, शिक्षणाला लागतात, तेव्हा त्यांनी फार बरीच अडचण निर्माण होते. जसं मला सांगितलं, एअरफोर्सचं किंवा मिलिटरी आर्मीचं स्ट्रक्चर एक पॅरामिडल असतं. जसा पॅरामिड असतो, उंच निमुळता होत राहतो, तसं सगळ्यांनाच प्रमोशन मिळणार नाही आहे. ती वेळ आली होती. म्हणून ॲट द एज ऑफ 46 वर्षामध्ये मी व्हॉलंटरी रिटायरमेंट, त्याला तिथं प्रिमॅच्युअर रिटायरमेंट म्हणतात, प्रिमॅच्युअर रिटायरमेंट घेतली. आणि लकीली ही लोकमतची ऑफर होती आणि मी लोकमत औरंगाबादला जॉईन झालो. त्याचे प्रोडक्शन मॅनेजर. तिकडे माझा मित्र बोरा नागपूरला प्रोडक्शन मॅनेजर होता, मी औरंगाबादला. मग लोकमतमध्ये आपण जॉईन झाल्यानंतर काय काय उपक्रम राबवले किंवा जॉब कोणते कोणते केले? आता लोकमतमध्ये मी एरोनॉटिकल इंजिनियर, बेसिकली आय एम इलेक्ट्रिकल इंजिनियर. बाय ट्रेनिंग एअरफोर्समध्ये आय बिकम एरोनॉटिकल इंजिनियर. आता इथं प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट करायचं होतं. प्रिंटिंग आपल्याला फारशी माहिती नसते. मला आय डिडंट नो ॲट दॅट टाईम. मग ते प्रिंटिंग शिकणे, न्यूजपेपर बाबा त्या न्यूजपेपर हाऊसपासून वाचकापर्यंत जातोच कसा कुणाला माहीत असतं. आपण न्यूजपेपर वाचतो, दॅट इज द फायनल प्रॉडक्ट. पण तो वाचकापर्यंत जाण्यासाठी अगोदरच्या काय काय प्रक्रिया असतात, काय इक्विपमेंट लागतात, काय स्किल लागतं हे माहीत नाही. आय हॅव टू लर्न ऑल दॅट. आणि जनरली एक इम्प्रेशन राहतं सिव्हिल साईडला, मिलिटरीतला माणूस काय करू शकतो. मिलिटरीचा माणूस लढाई असेल तर बंदूक चालवेल, परेड करेल, बाकीचं काही करू शकतो.
तो बाकीच्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो हे जनरल इम्प्रेशनच नाही आहे, बरोबर. कल्पनाच नसते. व ही क्वालिफाईड पर्सन, अनुभवी आहे, मनात म्हटलं तर काही करू शकतो तो, लाईक एनीबडी एल्स. तर थोडीशी मेहनत करावी लागते. आणि त्याच्यामध्ये राजेंद्र दादा माझी बॉस होती. ही इज ए ग्रॅज्युएट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम लंडन. आणि ते स्वतः अत्यंत हुशार मेहनती असल्यामुळे मला काही फारशी अडचण आली नाही. आणि तिथे काही वर्षानंतर मी जनरल मॅनेजर होतो, औरंगाबाद युनिटचा जनरल मॅनेजर झालो. थोडंसं स्थान वाढ होतं त्याच्यामध्ये, सगळं ठीक चालू होतं. पण देन 11 वर्ष सर्व्हिस केली मी लोकमतमध्ये. तोपर्यंत आमची मुलं सेटल झाली होती. मुलीचं लग्न झालं होतं. मुलगा MD होऊन तो प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आला होता. आणि मग एक अशी स्टेज येते लाईफमध्ये, आमच्या पत्नीने, मुलांनी, सगळ्यांनी आग्रह केला त्या शांत तुम्ही येऊ, मुलाचा जो काही बिझनेस आहे तो सांभाळा ना, तुमचं जे काही नॉलेज आहे घरी त्यांनाही उपयोग होऊन द्या. तर ते मुलाबरोबर काम करण्यासाठी त्याची बरीच मोठी इन्व्हेस्टमेंट होती. मी लोन घेऊन घेतलेलं इन्व्हेस्टमेंट होती आणि त्याच्यामध्ये काम करावं. दादासाहेबांनी म्हटलं होतं असं नका करू, वी वॉन्ट युअर सर्व्हिसेस टाईप. प्रयत्न केला पण आपल्या प्रत्येकाचा चॉईस असतो आणि त्यांनी मान्य केलं शेवटी. आणि रिलीज फ्रॉम लोकमत ऑल्सो. मी मुलाबरोबर काम केलं. म्हणजे त्याचं जे काही डायग्नोस्टिक सेंटर होतं, मी ॲडमिनिस्ट्रेशन फारसं काम नसलं तरी त्याला मदत करत होतो. नंतर माझ्या लक्षात हे आलं की माझे कामाचा जो परीघ आहे बराच कमी झाला. डॉक्टरचे कामं डॉक्टर करत होते, त्याच्यात काही कलिगी होते, 2-3 डॉक्टर ते त्यांचा संच होता. मला काय फक्त ते छोटं मोठं ॲडमिनिस्ट्रेशन, बँकेचे लोन हप्ता भरणे जातं काही वगैरे फारसं काही काम असायचं नाही मला. एम्प्लॉईज जस्ट अबाउट 10 एम्प्लॉईज असू शकते. तर ते भरपूर वेळ होता. आणि मी लुकआउटर होतो की आपल्याला सामाजिक क्षेत्रात काय करायचं. नाही सर, लोकमतमध्ये आपण जॉब सोडला, पण नंतर पुन्हा काही दिवसानंतर तुम्ही एक सोशल वर्क म्हणून लोकमत सोबत जॉईन झाला. मदतीचा हात काहीतरी तो उपक्रम होता. येस, त्याबद्दल तो मुद्दा राहून गेला. लोकमतमध्ये असताना मी जर्नालिझमचा अभ्यास केला. आय जॉईन BJ कोर्स इन युनिव्हर्सिटी. मी आणि माझी कलिग ओमप्रकाश केला होतो आणि क्लासमेट होतो BJसाठी. नंतर दोघांचं BJ झालं. म्हणजे याला काहीच माहीत नाही अशातला काही भाग नव्हता. आणि जेव्हा मी लोकमत सोडायचा निश्चय केला त्यावेळेला प्रॉब्लेम तर प्रत्येकाने सामान्य माणसाची कुठंही अडतं. आपल्या देशाची काय परिस्थिती आहे, ज्याच्याकडे भरपूर सत्ता आहे आणि भरपूर पैसा आहे त्याचं कोणतंही काम कुठेही अडत नाही. पण अशा लोकांची संख्या किती असेल? 1%, 2%, स्ट्रेचिंग टू 5%. 5% लोकांची कामं, मग कसंही कामं असो, कायदेशीर बेकायदेशीर, ते करूनच घेतात. बाकीचे 95% लोकांनी काय करायचं? त्यांचं काम कुठेही अडतं. तहसील कचेरीत अडतं, म्युन्सिपल कॉर्पोरेशन अडतं, बँकेत अडतं, पोस्टात अडतं, सगळीकडे अडतं. आणि अगदी त्याच वेळेला एक सिरियल चालू होतं, रजनी. प्रिया तेंडुलकर ती ॲक्ट करायची रजनी. इट वॉज व्हेरी नाईस, व्हेरी पॉप्युलर सिरियल. ती काय करायची, प्रत्येक समजा RTOच्या कार्यालयात जायची. तिथं सामान्य माणसाला काय काय अडचणी येतात अशा प्रकारे ती एक्सपोज करायचं. आणि इट वॉज व्हेरी पॉप्युलर. मला ते फार आवडायचं. तर त्यांना एक प्रपोजल दिलं रजनीश रेफरन्स देऊन की ही काय करते, सामान्य माणसाला काय प्रश्न येतात सगळ्यांनी ऑफिसमध्ये. माझं प्रपोजल असं आहे की मी जर्नलिस्ट झालोच होतो बाय क्वालिफिकेशन. तर आपण ते प्रश्न सॉल्व करूया. कसं करता येईल? म्हणजे कल्पना होती की लोकांचे जे प्रश्न आहेत, आपण मीडिया आहोत, प्रचार प्रसार माध्यम आहोत, मोठी ताकद असते. आपण ते घेऊन आपला प्रश्न आहे म्हणून आणि त्या कार्यालयात संपर्क करून त्या माणसाचं हे प्रकरण आणलेलं आहे ते आपण करावं. राजभाऊनी होकार केलं, कोणी फार आवड करा. हा, आवड तर आहेच ना, एक तर कोण करेल. आणि दुसरं असतं काही
कसं असतं, पेपरमध्ये लिहिणं हे एक एडिटोरियल डिपार्टमेंट असतं. मी मॅनेजमेंटचा माणूस. एडिटोरियल डिपार्टमेंट थोडंसं हे स्पर्धा असतेच ना. तर तुम्ही मॅनेजर म्हणून इथलं ओळखले जाता, तर सहजासहजी हे एडिटोरियल बोर्ड तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाही. तुम्ही काही पेपरमध्ये लिहावं असं अडचणी येऊ शकतात. त्यावेळेला मे बी आपल्याला अडचणी येऊ शकतात. अशा प्रकारे ती बोलतो, सर तू माझ्यावर सोड, मी करतो ना, आणि आय विल नॉट आस्क फॉर एनी सॅलरी. हे मी सोशल वर्क म्हणून करेन. आम्ही हेल्पलाईन 8 ऑक्टोबर 1996ला चालू केलं. म्हणजे मी काही महिने अगोदर नोकरी सोडली होती आणि हे प्रपोजल त्यांनी मान्य केलं. पण टोटल तुमची जिम्मेवारी, मी एकटाच होतो समजा. मग आम्ही पेपरमध्ये लिहायचो, लिहायच्या वेळ द्यायचं. परत काही अडचणी असेल तर त्यांनी सांगावं आणि लोकमत हेल्पलाईन विल सॉल्व फ्री ऑफ चार्ज. काही सुरुवातीला कमी केसेस यायच्या, पण फ्लो वाढला ना. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आम्ही पेपरमध्ये छापायचो. उद्देश हा की लोकांना कळावं ना की हे असे प्रश्नही सोडवले जातात. आणि तो कॉलम पॉप्युलर एका वर्षामध्ये इतका पॉप्युलर झाला की भरपूर काम वाढलं. काम वाढल्यानंतर मग सहकारी लागतात ना, तर सहकारी मिळतात. आमच्याकडे 12 जण आम्ही काम करायचं. इतकं म्हणजे आम्ही फक्त 2 तास काम, 4 ते 6. बाकीच्या गोष्टी तुम्ही करा ना बाकीच्या वेळा. बरोबर. सर आपण मग हे उपक्रम राबवत असतानाच मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सेवा संघासोबत जोडला गेला. तर तो प्रवास आम्हाला थोडक्यात सांग, कसा होता तो सांग. म्हणजे पहिला जो प्रवास आहे तो मी खेडेकर साहेबांना भेटलो होता. औरंगाबाद ते आले होते आणि एका मित्राच्या अग्रहाने आम्ही जाऊन भेटलो त्यांना. फक्त ते मी तरी पण इम्प्रेस झालो त्यांच्या बोलण्याची फार इम्प्रेस झालो. आणि काही दिवसामध्ये ते जळगावचं अधिवेशन होतं, आम्ही गेलो त्या अधिवेशनाला. आणि आय रिली अगेन इम्प्रेस किंवा मराठा समाजाच्या लोकांचा विचार हा आहे आणि ते चांगल्या प्रकारे कार्यक्रम कामही करतात वगैरे. ठरवलं त्याच वेळा ठरवलं की मला या संघटनेत काम करायचं. बरोबर. आणि मग हे हेल्पलाईन चालू झाली. भूमी ते तर आहेच आहे. त्याच्याशिवाय मग आम्ही बाकीचे सगळे एकदा तुम्ही कार्यक्रमात वाचन चालू केलं. मी डॉक्टर आ साळुंकेची जवळजवळ सगळी 100% पुस्तकं वाचलेली आहेत. काही गोष्टीचा अभ्यासही केलेला आहे. तसंच खेडेकरांची पुस्तकं वाचली, महान पुस्तकं वाचली. एवढे काही परिवर्तनवादी संघटनेचे लेखक आहेत त्याचे वाचन झाल्यानंतर मग तुमच्या मनामध्ये काही बदल होतो. बरोबर. तसं ते चालू झालं. सर आपण मराठा सेवा संघासोबत जोडल्या गेला. त्याचबरोबर आपण त्यासोबतच आपण मराठा विद्यार्थी वसतिगृह आणि जिजाऊ मंदिर जे मराठा कॉलनीमध्ये मुलींचं वसतिगृह आहे त्यासोबतच जोडल्या गेला. त्याबद्दल त्या उपक्रमाबद्दल थोडं सांगा. मराठा सेवा संघाची एक पंचसूत्री आहे की त्या पंचसूत्रीमध्ये शिक्षण सत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता, हे 5 सत्ता आहेत. तर या सत्तेमध्ये आपली आमच्या विचाराची म्हणजे मराठा सेवा संघाच्या विचाराची लोक वाढावी हा जर मुद्दा असेल, तुम्हाला अगदी सुरुवातीपासून काम करावं लागेल. आणि मग आपण कुठून सुरू करतो, विद्यार्थ्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते करावं. असं आपली दर आठवड्याला बैठक व्हायची, दर शुक्रवारी किंवा शनिवारी बैठक व्हायची. त्याच्यामध्ये चर्चा होते की इथं वसती, इथं काय काय पाहिजे. औरंगाबाद स्पेशली काय पाहिजे, इथं ऑफिस नाही, मराठा सेवा ऑफिस नव्हतं. तर आम्ही जिथं कोणाच्या ते घरात बसायचो वगैरे. शेवटी जेव्हा हे मोरे हॉस्पिटल झालं 1998मध्ये, तर तेव्हापासून आपण त्याला ऑफिस म्हणून किंवा बैठकीचं ठिकाण म्हणून वापरलं. पण एक वेगळं मराठा सेवा संघाचं ऑफिस असायला पाहिजे म्हणजे चर्चा होती, गरजही होती. तर आम्ही त्यावेळेला अंकुशराव कदम आमचे जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघाचे, ते फार जिल्हा माणूस. त्यांनी आम्ही जे काही प्रयत्न करत होतो त्यांनी भरपूर सपोर्ट केला त्यांनी. आणि अशा वेळेला म्हाडामध्ये ते 5 गाडी शिल्लक होते विकण्याचे आणि त्याच्यासाठी आम्ही फॉर्म भरला. आमच्याकडे बोंबाबोंब पैसे, पण ते अर्नेस्ट मनी प्रत्येक गाड्यासाठी 10,000 होते. म्हणजे 5चे बदले तर आम्हाला 50,000 डिपॉझिट करावं लागतात अर्जाबरोबर नव्हते. पण भाऊराव
कदम साहेबांची कृपा आर्मी केला. त्याच्या 5 पैकी 4 गाडी मिळाली. मग बैठकीला ठिकाण त्याच्यात मॉडिफिकेशन हळूहळू करत मग बैठक आम्ही समोर मराठा सेवा संघाचे कार्यक्रम रोडवर घ्यायचे त्याला पुढे त्या वाढवून पहिला मधला झाला, दुसरा, तिसरा, त्याच ठिकाणी मुलींचं वसतिगृह होतं. ते म्हणे तिथं अगोदर आम्ही करायचं होतं मुलींचं वसतिगृह, म्हणजे सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर त्याच्या अगोदर सर एक चांगलं वसतिगृह कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांना कमी पैशा फीमध्ये कसं चालू शकतं मला एक कळलं. पुण्यामध्ये स्टुडंट वेलफेअर असोसिएशन SWA विद्यार्थी सहाय्यक समिती 1955 पासून ती वसतिगृह चालू होती आणि कमवानी शिकवली. मी पुण्याला गेलो, ते 2 दिवस थांबलो, 3 दिवस थांबलो. तिथं त्यांची वसतिगृह बघितली, चालतात कशी आणि आवाज रिली ग्रेटली इम्प्रेस, फार डेव्होटेड लोक आहे, फार चांगले चालवतात ते. मग तसं वसतिगृह मुलींचं चालू करावं. मी एक प्रोजेक्ट रिपोर्ट लिहिला. दिस ऑल हॅपन समवेअर 2006 वगैरेमध्ये. आपण 2001ला ते गाळे घेतले होते म्हाडाकडे आणि नंतर हे त्यांना 2-3-4 वर्षामध्ये स्टुडंट वेलफेअर असोसिएशनला गेल्यानंतर मी ते रिपोर्ट तयार केला, सगळ्यांना प्रसारित केला की आपण मुलींचं वसतिगृह. पण कॉलेजमध्ये मुलींचं वसतिगृह करण्यासाठी महिलांची इन्व्हॉल्वमेंट होणं फार आवश्यक आहे. त्यावेळेला आता सुद्धा महिला जी वेळ देऊ शकतात फार मुलीला फार आवड असते. तर मग आपण मुलाचंच करूया. मग आम्ही काय केलं, मी पहिल्यांदा पुण्याला गेलो, तिथला अभ्यास केला, एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला सगळ्यासाठी चर्चेसाठी वगैरे. मग ठरलं की बाबा आपल्याला एक मुलांचं कमवानी शिका योजनेअंतर्गत वसतिगृह चालू करायचं आहे. ते 4 गाड्यामध्ये विद्यार्थी कसे तर झोपू शकतात, पण टॉयलेटची फॅसिलिटी नव्हती, काही नाही. मग आम्ही म्हाडा कॉलनीमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला. 10 विद्यार्थी एका फ्लॅटमध्ये, 3 रूम होत्या, 3 रूम भाड्याने घेतल्या आणि 10 विद्यार्थ्यांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी वसतिगृह 15 ऑगस्ट 2008ला चालू होती. आणि मग एका वर्षानंतर 1 वर्ष चाललं तिथं, पण त्या मालकाने फ्लॅटच विकला आणि आपल्या बोलणं झालं होतं की त्यांनी जे त्याला गरज पडली तर आम्हाला 15 दिवसाच्या नोटीसने खाली करावं लागेल. खाली करावं लागेल. मग इथं मुलं त्या गाळ्यामध्ये राहायची. मग टॉयलेट म्हणजे बांधून घ्यावं लागलं, टेम्परीत आले आणि ते वसतिगृह शिफ्ट झालं आणि ग्रॅज्युअली वाढत वाढत हे आम्ही 30पर्यंत गेलो. कॅपॅसिटी दरवर्षी वाढत वाढत ते असं ते कर्म आणि त्याचं नाव दिलं होतं कमवानी शिका योजनेअंतर्गत होतं. ते कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृह झालं 2017ला. याच वेळा म्हणजे त्याच्या अगोदर वर्ष 2000मध्ये दुसरी एक ट्रस्ट आहे मराठा समाज प्रतिष्ठा, त्यांचे प्लॉट होता आणि मोठी मोठी माणसं प्रतिष्ठित मराठी सगळे मेंबर्स होते. तर त्यांना मेंबर व्हायला एक तर त्यांनी सगळ्यांनी अप्रूव्ह केलं तर आपण मेंबर होऊ शकतो आणि त्यांना एक मोठी देणगी द्यावी लागते. तर ते मी दिली ती आणि त्याच्याकडनं अप्रुव्हल घेतलं. आय बिकेम द ट्रस्टी इन द इयर 2000 ऑफ मराठा समाज प्रतिष्ठान. मग मराठा सेवा संघाचंही काम करत होतो, प्रतिष्ठानचंही काम करत होतो. मग तिथं त्या ट्रस्टचा निर्णय जेव्हा ते वसतिगृह तेव्हा तयार झालं, मी धोपडूक मीच करत होतो त्यामध्ये. हा चांगलं वसतिगृह त्यांनी बांधलेलं आहे. आणि मग असं ठरलं की बा दोन इकडे मुलांचं तिकडे मुलाचं न ठेवता इथली मुलं तिकडे शिफ्ट करायची. दोन्ही वसतिगृह मीच बघत होतो माझ्याकडे वेळ असल्यामुळे. तिकडची मुलं या मराठा विद्यार्थी वसतिगृहात शिफ्ट झाली आणि ते वसतिगृह मुलीला करायचे. तर 2017 6 जून 2017ला मराठा विद्यार्थी वसतिगृह चालू झालं आणि त्याच वेळेला राष्ट्रमाता जिजाऊ गर्ल्स हॉस्टेल जिजाऊ मंदिरामध्ये चालू झालं.
तसं त्यानंतर आपण याच्या व्यतिरिक्त शहरातील विद्यार्थी घेऊन बरेचसे उपक्रम आपण राबवतो, जसे की स्वच्छता मोहीम आहे, जर आठवड्याला त्याबद्दल थोडक्यात सांग. हा, ते जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृह असताना त्याची ती कल्पना त्यांच्या कीर्तक साहेबांची होती की आपण कीर्तक साहेबांनी आम्हाला भरपूर आर्थिक मदत केलेली आहे सुरुवातीला, जिजाऊ मंदिरामध्ये सुद्धा आणि इकडे सुद्धा. तर त्यांची कल्पना अशी होती की आपण असं ते राबवूया. तर आम्ही 2016 त्यांच्यात बसरीच्या दिवशी 26 ऑक्टोबर 2016ला ही क्लिनिंग इन्व्हॉल्वमेंट ॲक्टिव्हिटी चालू केली. मग शाहू महाराज चौकापासून मिल्क ऑर्डरपासून ते मग आपण सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की 100 आठवडे तरी करू आणि मग पुढचं बघू नंतर. आणि न चुकता आपण चालू ते दर रविवारी. कारण काय होतं, आपल्याकडे जे महापुरुषाचे पुतळे आहेत आपण जातो त्यांना अभिवादन करतो त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी किंवा स्मृती दिनादिवशी पुष्पाळ घालून काही लोक व्याख्याने करते आणि घाण करून आपण येतो. पुन्हा त्या पुतळ्याकडे कोण बघ जातं, दुसऱ्या पुण्यतिथीचे किंवा त्यांच्या जयंतीला. तर मग स्वच्छता वाढावी हा एक भाग. आणि दुसरं, जे विद्यार्थिनी आहेत त्यांच्या मनामध्येही कधीतरी रुजावं की आपलं काम नुसतं घाण करणंच नाही आहे, तर आपलं काम परिसर स्वच्छ ठेवणं आहे. तर या 2 वसतिगृहांना वॉकिंग डिस्टन्समध्ये जेवढे महापुरुषाचे पुतळे आहेत, स्टार्टिंग फ्रॉम क्रांती चौक, देन मिल्क कॉर्नर, राजे शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि अहिल्याबाई होळकर हे आमच्या वॉकिंग डिस्टन्समध्ये आहे. कारण विद्यार्थ्याकडे सकाळी किती वेळ असतो, जास्त 1-1.5 तास 2 तास, बाकी त्यांनी अभ्यास करावा हेच उद्देश आहे ना. तर आम्ही हे 5-7 पुतळ्यामध्ये दर रविवारी जातो. फक्त कोरोनाच्या पिरियडमध्ये 1.5 वर्ष ही ॲक्टिव्हिटी बंद होती. आता आमचा 355वा रविवार आहे, कंटिन्युअसली चालू आहे. आता आम्ही दर 100 रविवार झाले की मग पुढे 100 अजून वाढवतो टार्गेट. तर आमची जी पोस्ट असते त्याच्यात लिहिलेलं आहे की हा आमचा 355वा रविवार. नाव द टार्गेट इज रिलेटेड टू 400. जेव्हा आम्ही 400 पोहोचू, मे बी यू लेज इट टू 500. चला काय ते पोरांना थोडंसं विचारायचं आणि एवढी जायची. बरोबर. तर तो उपक्रम चालू आहे. सातत्य जनरली कसा असतं मराठा बहुजनामध्ये एक मोठा विकनेस ही आहे, आम्ही सातत्य टिकवतो. तर या तरुण पोरांना, सगळे 18-20 वर्षाचे तरुण मुलं आहेत, पण एखादी गोष्ट सातत्याने करत राहायचं, ते रुजावं हा उद्देश आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, या दोन्ही वसतिगृहामध्ये कमवा आणि शिका योजना राबवली जाते. तिथली कामं, सगळी कामं विद्यार्थीच करतात. मग ती लायब्ररीची असो, गार्डनिंग असो, स्वच्छता इन्क्लुडिंग स्वच्छता ऑफ द टॉयलेटसुद्धा विद्यार्थीनीच करतात. आणि जनरली असं तुम्ही जर सरकारी होस्टेल बघितलं तर लक्षात येईल की आमचे टॉयलेट्स चांगली आहे, व्यवस्थित आहे. कारण तेच वापरतात आणि तेच स्वच्छ करतात. सुरुवातीला थोडीशी अडचण होती, पाटलाच्या पोरावर तुम्ही काय संडास साफ करायला सांगता वगैरे वगैरे. आता सगळे पाटलाची पोरं करतात. आणि विद्यार्थ्यांनी एक 2 ते 3 तास काम करून त्याला जे काही आम्ही मानधन देतो त्याच्यातनं त्याचा महिन्याचा जेवणा खाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च निघावा हे अपेक्षित आहे. सर, हे आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असताना तुमचा वैयक्तिक उपक्रम म्हणजे सकाळी उठल्यापासून किती वाजता उठता किंवा बाकी फिटनेसच्या संदर्भात असेल किंवा तो उपक्रम तुम्ही कसा राबवता? मी माझी पत्नी जेव्हा आमच्या चेन्नईला लग्न झालं, मग तिला असं वाटलं की बाबा आपण स्वतःही काही करायला पाहिजे. एक तर ती कमी शिकलेली होती, पण ती मला ग्रॅज्युएटच व्हायचं आहे. ती बिकम ग्रॅज्युएट. शी स्टडी फर्स्ट बट शी बिकम ग्रॅज्युएट. आणि मग आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचं आहे. आम्ही सगळा विचार केला आणि चारमिनार नावाचे बिर्याणी सेंटर त्यांनी चालू केलं.
ती स्वतः व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन. ते पुस्तक छोटं हॉटेल चालू केलं आणि शी डीड व्हेरी वेल. एक मेहनत घेतली की सगळं ठीकच होतं ती. आणि त्याच्यामुळे त्या प्रॉफिटवर मी जगभर फिरलो. एअरफोर्समध्ये असताना जेवढं फिरलो तर फिरलो. पण तिच्यानंतर आम्ही बरेचसे परदेशाची ट्रिप केली. ऑल ऑफ द प्रॉफिट ऑफ चारमिनार, म्हणजे आमच्या पत्नीच्या इन्कम. दॅट वेंट व्हेरी वेल. बट देन अनफॉर्च्युनेटली 5-6 वेळा 2007 पत्नी गेली. आणि अनफॉर्च्युनेटली त्याच वर्षी आमची जावई अरुण मोरे आमचं एक्सपायर. मग मी शिरकोत राहत होतो. मी जे बांधलेलं घर शिरकोमध्ये आहे तिथल्या मुलीकडे तिची मुलं लहान होती. त्यांचं एज्युकेशन वगैरे ॲक्च्युली तीच माझी काळजी घेते. पण मग आम्हाला वाटतं समाधान आहे की मुलीची काळजी घेते. आणि मग हे तोपर्यंत एकतर एअरफोर्सची ट्रेनिंग म्हणा किंवा नंतर आपल्यालाच कळतं की बाबा जोपर्यंत आपण श्वास घेतो आहोत आपली तब्येत चांगली. मी जनरली एक नवीन पुस्तक दर महिन्याला एक नवीन पुस्तक वाचतो. पण ते काही गोष्टीवर प्रोत्साहन देणारं असेल, हेल्थविषयी असेल, आणखी कोणत्या विषयाविषयी असेल. तर अगोदरपासूनच मी चांगला गुड स्पोर्ट्समॅन आहे. स्टुडंट्स ऑल्सो एअरफोर्समध्येही चालले रेग्युलर. तब्येतची चांगली ठेवण्यासाठी काय लागतं हे कळतं. आपल्याला काही फार मोठे काही ज्ञान नाही आहे. मी सध्या 4:50 उठतो. 4:50 का अगोदर 5 वाजता उठत होतो. नंतर एक व्यायामाचा प्रकार मी इंट्रोड्यूस केला, त्याला 10 मिनिटं एक्स्ट्रा लागतात. म्हणून मग 4:50 उठतो. मग तयार झाल्यानंतर सकाळचे योगा व्यायाम करतो आणि साधारणपणे 6:15 आणि 6:30च्या दरम्यान फिरायला जातो. मग ते पाऊस असो ऊन असो काही फरक नाही. इथं आमच्या जवळ विद्यापीठ एरिया आहे, अत्यंत चांगला एरिया फिरण्यासाठी. तिथं अगोदर मी 5 किलोमीटर चालत होतो. नंतर ची वॉक नावाची एक वॉकिंग पद्धत आहे. त्याचा आम्ही 3 दिवसाचा वर्कशॉप केला. अप्रतिम. ची वॉक सुरू केल्यानंतर जेवढा पिरियड मी अगोदर 5 किलोमीटर चालत होतो त्याच्यात आता मी 6 किलोमीटर चालतो. तेवढ्याच वेळेला साधारणपणे 8 वाजेपर्यंत दररोज वॉकिंग म्हणजे युनिव्हर्सिटी एरिया. मी कुठं बाहेरगावी जरी गेलो, मी अमेरिकेत गेलो होतो 1 महिन्यासाठी त्याच्या नातीच्या कॉन्व्होकेशनसाठी, तिथे फिरायचं. तर फिरण्याने आपल्याला बरं वाटतं, आनंद येतो. मित्रमंडळी त्याचे अर्धे पॉप्युलेशन आमच्या माझ्या ओळखीचे आहे. ओळखीचे कसे झाले, 2-3दा क्रॉस झाले की आठवण ते आपलं इंट्रोड्यूस करायचं. माझं नाव त्याला माहीत होतं, त्याचं नाव मला माहीत होतं. दॅट्स ऑल. त्याच्यापुढे काय काहीच नाही. त्या आठवण मी तिथं राहतो. आणि मग तिथून सरळ मी मुलींच्या वस्तीला राहतो. राष्ट्रमाता जिजाऊ गर्ल्स होतं, ती जिजाऊ मंदिरमध्ये आहे. काहीतरी प्रॉब्लेम राहतात तर नाही प्रॉब्लेम. तिथे साधारणपणे 1 तास 1 तास आणि तिथून मग मुलांच्या वस्ती. मुलांच्या वस्तीतून थोडं जास्त प्रॉब्लेम राहतात. संख्याही मोठी आहे. 140 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे. 140 राहतात. आजची सुट्ट्या झाल्या उन्हाळ्याच्या वगैरे, आजची स्ट्रेंथ 110 आहे. तिथं दुसरी माझ्याबरोबर सेवावृत्ती आहे. तिथं मी साधारण 10-10:30 आहे. रविवारी आम्ही काही व्याख्यानाचे कार्यक्रम होते. सगळ्यासाठी तुम्ही आला तर एका रविवारी व्याख्याने आला. ते एक आहे. अजून एक नवीन उपक्रम चालू केला आहे. त्या स्पर्धा परीक्षेला जे विद्यार्थी येतात बाहेर, स्पर्धा परीक्षेचा जो रिझल्ट आहे इज लेस दॅन 0.5%. अत्यंत कमी लागतो. बाकीच्यांनी करायचं काय, नुसतं ग्रॅज्युएट होऊन काही फायदा नाही आहे. तर त्यांना काही स्किल डेव्हलप त्यांना ती शिकवावे. आम्ही जसं सारथी आहे त्या धर्तीवर आरती या ट्रस्टनं मराठी समाज प्रतिष्ठानने ठरवलेलं आहे. आरती ही चालू केलेलं आहे. आरती मीन्स हाऊस आहे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट.
ते चालू केलं म्हणजे आता सुरुवात आहे त्याची सध्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. ट्रस्टने 1 एकरचं जे प्लॉट घेतलेला आहे शंभराला, अल्टिमेटली तिथं मोठं सेंटर व्हायचं आहे. सध्या आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या आरतीतर्फे टॅली सॉफ्टवेअर शिकवतो आणि अजूनही काही कोर्सेस ॲड करायचे आहेत त्याच्यामध्ये, तर ते चालू आहे. अशा प्रकारचे बरोबर ॲक्टिव्हिटी आहे. तर सर आता शेवटी आजच्या युवकांना आपण थोडक्यात काय संदेश देऊ इच्छिता? कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे. मी जेव्हा विद्यार्थी होतो, मी जेव्हा माझे कॉलेजचे एज्युकेशन संपवले, नोकरीचे प्रॉब्लेमच नव्हते. आता तसं अजिबात राहिलेलं नाही. आता मग काय, सरकारी नोकऱ्या ती पर्सेंटेज जी आहे लेस दॅन 1%. टोटल पॉप्युलेशन हा महाराष्ट्राची जेवढी आहे त्याची 1% सुद्धा सरकारी नोकरीत नाही आहे. तो बाकीच्या 99% लोकांनी करायचं काय? मग बाकीची क्षेत्र, शेती क्षेत्र आहे, त्याचे भरपूर लिमिटेशन आहे. यू आर अन ॲग्रिकल्चर ऑफिसर, पण फार लिमिटेशन आहे, कारण शेतीची होल्डिंगच कमी झाली, तीच इकॉनॉमीचं राहिलेली आहे. मग दुसरे स्किल शिकणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी स्किल दे शुड ॲक्वायर. त्याच्यात तुम्ही स्वतः सरकारी नोकरीमध्ये सिलेक्ट जे झाले, चांगलीच गोष्ट आहे ना. सपोज समबडी हॅज लर्न टॅली सॉफ्टवेअर आणि तो माणूस कलेक्टर झाला, काही वाया जाणार नाही, ती युजफुल. असे स्किल विद्यार्थ्यांनी शिकावे. आणि नेक्स्ट इज बिझनेस करता यायला पाहिजे. फक्त एक पर्टिक्युलर कम्युनिटी करू शकते बिझनेस. शेतकऱ्यांची पोरं, मराठीची पोरं काम ते करू शकत नाही असं काही नाही. डेव्हलपमेंट टू दॅट ऑल्सो. कारण निव्वळ सरकारी नोकरीवर करिअर होईल अशी परिस्थिती नाही. 1% कमी पॉप्युलेशन इन द गव्हर्नमेंट सर्व्हिस. 99% लोक वी आर पार्ट ऑफ इट. आणि दुसरं, जसे टाईम पास होतो जातो तसं नवीन शोध लागतात. हे मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप हे लेटेस्ट कीप होते. आता हे मोबाईलने काय झालेलं आहे, तरुणाचा वेळ फार जातो त्याच्यात. विद्यार्थी आम्ही दोन्ही हॉस्टेलमध्ये कंपल्सरी केलेलं आहे की सकाळी उठून सामूहिक प्रार्थना म्हणायची 5:30 वाजता. फार अवघड जातं पोरांना, उशिरा झोपतात, त्यांची झोपच पूर्ण होत नाही. 2-3 वाजेपर्यंत तुम्ही मोबाईलमध्ये बघत असाल चित्र, सकाळी उठेल कसा तो? ते मोबाईलचं आपण गुड थिंग, चांगली गोष्ट आहे, पण त्याचा जो अतिवापर होतो आहे. आणि दुसरं, नवीन पिढी विचारलं म्हणून सांगतो, व्यायामाची बात करू. आणि आमच्या मुलांच्या वसतिगृहामध्ये एक स्पेशल जिम्नॅजियम सेक्शन केलेलं आहे. 2,500-3 हजार स्क्वेअर फूट जागा वापरली, 10 लाखाचं इक्विपमेंट आहे, पण आपल्याला हेल्थची काळजी नाही. तर अशा प्रकारे आजच्या या विषयाची व्याप्ती पाहता आपण या ठिकाणी थांबतोय. आपण विंग कमांडर TR जाधव सर, भारतीय हवाई दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचे उपक्रम ते आजपर्यंत राबवत आलेले आहेत, हा संक्षिप्त आढावा त्यांचा आज आपण या ठिकाणी घेतला. त्यांच्या एकंदरीत सर्व मुलाखतीचा किंवा संवादाचा सारांश जर काढायचा ठरला तर आपल्याला एवढंच म्हणता येईल, आहिस्ता चल जिंदगी अभी काही कर्ज चुकाना बाकी है, कुछ दर्द मिटाना बाकी है, कुछ फर्ज निभाना बाकी है. म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या कामाचा आवाका, सोशल वर्क असेल किंवा इतर सर्व उपक्रम असतील, सगळ्या गोष्टीचा आढावा जर घेतला तर असं वाटतं की त्यांना वेळ कमी पडतोय आणि त्यांची जी काही इच्छा आहे मोठ्या प्रमाणात की आणखी आपण काय केलं पाहिजे, असंच चित्र एकंदरीत त्यांच्या या मुलाखतीवरून आपल्याला बघायला मिळतं. सर, आपण आमच्या या चॅनलला आपण वेळ दिला, आपण प्रदीर्घ अशी मुलाखत दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.